कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून कामोठे शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले कामोठे शहरातील समाजसेवक अर्थात आपले अनिल पवार सर्वांचा हक्काचा माणूस म्हणून समाजाच्या मनामध्ये ज्यांनी ठसा उमटवलेला आहे ते अनिल पवार आपल्या सोबत आहेत। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 12 मधून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोणते ध्येय धोरण कोणते उद्देश घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। साहेब नमस्कार। पनवेल महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे। अगदी अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 12 मधून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात। कॉलनी फोरमच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहेत। काय सांगाल, कोणता उद्देश घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात? काय प्रतिक्रिया आहे? मी अनिल केशव पवार, कामोठे कॉलनी फोरम शहर संघटक। गेले 5 वर्ष या कामोठे शहरामध्ये कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून या सामाजिक गरजा आणि समस्याचं आम्ही कामं करत आहोत। त्यामुळे आम्हाला या कामोठे शहरामध्ये लोकांच्या मूलभूत गरजा व लोकांना होणारा त्रास याची आम्ही अत्यंत बारीकपणे निरीक्षण केलेलं आहे। आणि या कामोठे शहरामध्ये येथील प्रशासनाने, स्थानिक सरकारने आणि इथल्या काही स्थानिक नेत्यांनी जो कामोठेकरांना त्रास दिलेला आहे, मग त्या त्रासामध्ये अनेक मूलभूत गरजा आहेत। त्या मूलभूत गरजा बघून मालमत्ता कर असू द्यात, पाण्याच्या समस्या असू द्यात, हॉस्पिटलच्या समस्या असू द्यात, शाळेच्या समस्या असू द्यात, या समस्याचं सर्व अभ्यासक्रम आम्ही कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून एक आराखडा तयार केलेला आहे। आणि त्या आराखड्यानुसार आम्ही गेली 5 वर्ष लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या मागणीसाठी दिवस रात्र आम्ही मेहनत घेत आहे। आणि त्याचं फलित म्हणून कामोठे कॉलनी फोरमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा लोकांनी आम्हाला आतुरतेने सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन मध्ये कामोठे कॉलनी फोरमचे उमेदवार उभे असले पाहिजेत आणि कामोठेकरांचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेलं पाहिजे। या लोकांच्या इच्छेला मान ठेवून आम्ही आज इलेक्शनच्या रिंगणामध्ये होतो। कसं पाहताय, कशा पद्धतीने प्रचार सुरू केलेला आहे? कारण ज्या पद्धतीनं आज पाहतोय की सगळेच उमेदवार जोरदार प्रचार करतात, आपला प्रचाराचा साधारणतः काय रणनीती आहे? कशा पद्धतीने घरोघरी प्रचार सुरू आहे? या पनवेल शहरामध्ये होणारं इलेक्शन हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। ज्यांच्याकडे धनशक्ती आहे त्या दारू, मांस, मटण, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून अनेक लाखो रुपयाचा चुराडा या इलेक्शन मध्ये करत आहेत। लोकांना दारूचे, मटणाचे, खाण्याचे आमिष दाखवून मतदार वळवण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु आम्ही कामोठे कॉलनी फोरमने जे निर्धार मेळाव्यात आश्वासन दिलं होतं की 0 पैसा निवडणूक, कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा प्रचार आहे। आणि त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी भेटी देऊन पत्रकाच्या संविधानाच्या माध्यमातून, पत्रकाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक भेटीच्या माध्यमातून लोकांच्या आम्ही संपर्कात आहे। आणि आता काही दिवसामध्ये, ह्या 2-3 दिवसामध्ये चौक सभेचं आम्ही नियोजन करणार आहे की ज्यांच्याकडे धनशक्ती आहे ते धनशक्तीचा वापर करतायत, परंतु आमच्याकडे जनशक्ती आहे आणि आम्ही जनशक्तीच्या माध्यमातून प्रचार करत आहोत। प्रभाग क्रमांक 12 कोणते मुद्दे, कोणते प्रश्न तुम्हाला वाटतात की हे सोडवले पाहिजेत? कोणतं विजन, कशा पद्धतीने प्रभाग क्रमांक 12चा आपण विकास करणार आहात आणि तुम्हाला जिंकून आणण्यासाठी मतदारांना आपण काय आवाहन कराल? प्रभाग 12च नव्हे सर, संपूर्ण कामोठे शहरामध्ये सगळ्या समस्या सारख्या आहेत। कारण कामोठे शहराच्या मध्ये अनेक ठिकाणी पाणी, म्हणजे सेक्टर 16 पासून ते सेक्टर 20 पर्यंत आणि 10 पासून ते 21 पर्यंत पाण्याच्या ज्या बिकट समस्या आहेत, इलेक्ट्रिकची समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, या सर्व समस्या सर्व कामोठेकरांच्या आहेत। फक्त एक प्रभाग 12 पुरत्या मर्यादित नाहीयेत, तर संपूर्ण कामोठेकरांच्या समस्या सोडवाव्या लागतील। कारण फक्त प्रभाग हा 12च हे नाहीये, प्रभाग 11 असू द्या, प्रभाग 13 असू द्या, यामध्ये गेल्या सरकारमध्ये स्थायिक असलेल्या लोकांनी एकही टक्का काम केलेलं नाहीये। आणि जे लोकांच्या मूलभूत गरजाच्या सोयी सुविधाचं काम आपल्याला संपूर्ण कामोठे शहरात करावं लागेल। मतदारांना, जनतेला आपण काय आवाहन कराल मतदानासाठी? जनतेला आणि मी आवाहन करेल की ही लढाई भारतीय संविधानाची लढाई आहे, भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाची लढाई आहे। तुम्ही हे मतदान आहे, हे आपण चांगल्या तऱ्हेने आपल्या मतदानाचा हक्क गाजवावा आणि धनशक्तीच्या विरुद्ध आपण जागे व्हावे। आपल्याला आमिष दिले जातील, आपल्याला पैशाचे पाकिटे दाखवले जातील, त्या भूलतापाला आपण बळी पडू नका। परंतु जर जास्त प्रेशर असेल तर तुम्हाला जर तुमच्या मनाला पटत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना नाराज करू नका। परंतु येणाऱ्या मतदानामध्ये आपल्याला कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून आपल्यासाठी झगडणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यायचंय। धन्यवाद। हे होते अनिल पवार। खऱ्या अर्थानं कामोठे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पाहतो ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। त्यामुळे जनतेच्या विजयासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगला उमेदवार
आपण दिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला तो मतदाचा अधिकार तुम्ही बजवा. कुठल्याही धनशक्तीला बळी पडू नका. खऱ्या अर्थानं तुमचं मत हे अतिशय मौल्यवान आहे. जनशक्तीच्या विजयासाठी ते वापरा. कामोठ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरा. मी तुमच्या सेवेसाठी समर्थ आहे अशी कळकळीची विनंती आवाहन अनिल पवार साहेबांनी केलेलं आहे. साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर्व मतदारांचे. येणाऱ्या 15 तारखेला आपण मला बहुसंख्य मताने निवडून द्या. माझी निशाणी आहे हत्ती. कामोठे कॉलनी फोरम व बहुजन समाज पार्टीचा मी उमेदवार म्हणून उभा आहे. जय भीम, जय धन्यवाद.